आज केली होती मी मटकी भेळ। हाय गाईज, मी प्रज्ञा, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। मी खूप दिवसापासून या छोट्या बाहुलीसाठी झोपाळा विणत होते, पण खूप दिवसापासून ते तसंच राहिलं होतं। त्यासाठी ते आज पूर्ण करावं म्हटलं आणि बघा ना किती छान झालाय हा झोपाळा। झोपाळा तर पूर्ण झाला, पण मला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झालेली। माझ्याकडे मटकी देखील होती, म्हणून म्हटलं मटकी भेळ करावी। सर्वात आधी मुरमुरे घेतले, त्यानंतर त्यात लसूणी शेव आणि फरसाण टाकून घेतलं। त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। मी मटकी शिजवून घेतली होती, तुम्ही तेलात परतून वाफवून घेतलात तरी चालेल। त्यावर सर्व मटकी टाकून घेतली आणि त्यानंतर एकजीव केले आणि मग माझ्या लक्षात आलं की त्यात मसाला टाकायचा राहिलाच। मग काय, सर्व एकत्र केल्यानंतर थोडेसे लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला, पाहिजे तर मीठ देखील टाकू शकता। सर्व टाकून परत एकदा छान असं एकजीव करून घेतलं आणि मग सर्वात शेवटी छान असा लिंबू पिळून घेतला आणि इकडे चहाला देखील ठेवले होते मी। गरमागरम चहा गाळून घेतला। गरमागरम चहा आणि मटकी भेळ, आहा। पहिला मटकी भेळ खाल्ली आणि वरून थोडासा चहाचा घोट घेतला। मी माझी मटकी भेळ आणि चहा एन्जॉय करते आणि माझा व्हिडिओ इथंच संपवते।